नमस्कार। बुलढाणा जिल्ह्यातल्या तमाम जनतेला मी आवाहन करतो। आज अचानक फेसबुक लाईव्ह आलो, कारण आता शेगावला आपली आजच्या खुल्या प्रचाराची शेवटची सभा 11 वाजता होते। बुलढाणा जिल्ह्यातल्या आणि लोकसभा मतदारसंघातल्या तमाम नागरिक बंधू भगिनींना आणि तरुण मित्रांना माझं आवाहन आहे, भावांनो, 11 वाजता संत गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्याला खुल्या मैदानामध्ये म्हणजे ज्ञानेश्वर दादांच्या समोरच्या शेतामध्ये घराच्या त्या ठिकाणी आपली प्रचंड मोठी जाहीर सभा त्या ठिकाणी होणार आहे। आजची सभा ही आपली निर्णायक असणार आहे। आपण सगळ्यांनी स्वतःच्या घरची चटणी भाकर खाऊन, स्वतःच्या पालवामध्ये चटणी भाकर बांधून, स्वतःच्या खर्चाने शेगावला त्या ठिकाणी आपल्याला यायचं आहे। भावांनो, या बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये मी अर्ज भरल्यापासून या जिल्ह्यातल्या जनतेने प्रचारामध्ये मला प्रचंड मदत केली। स्वतःच्या घरच्या भाकरी बांधून, स्वतःचे पैसे खर्च करून सगळी मंडळी माझ्यासाठी गावोगाव फिरत आहेत। कोणी मोटरसायकल घेऊन फिरतोय, कोणी ऑटो घेऊन फिरतोय, कोणी गाडी घेऊन फिरतोय। आपापल्या परीने ज्याला जी जी मदत करता येईल ती मदत करण्याचा प्रयत्न या जिल्ह्यातला प्रत्येक नागरिक मला त्या ठिकाणी करतोय। अनेक लोकांनी मला 1 रुपयापासून 5,000 पर्यंत, लाख रुपयापर्यंत वर्गणी सुद्धा लोकांनी आणून दिलेली आहे। प्रचंड मदतीचा ओघ सुद्धा लोकांकडून या ठिकाणी येतो आहे आणि लोकांच्याच वर्गणीतनं हे इलेक्शन भावानं मी त्या ठिकाणी लढतो आहे। असं क्वचितच होत असेल काही ठिकाणी, एकतर उमेदवारांकडे हजारो कोटी रुपये असतात प्रस्थापित नेत्यांकडे, ते पैसा टाकतात तरी यांच्याकडे लोक यायला तयार नाही आणि माझ्याकडे पैसा नाही। मी तुम्हाला पैसा देऊ शकत नाही, दारू, मटण, पार्ट्या, पाकिटे वाटू शकत नाही, पण या सामान्य जनतेने ठरवलेलं आहे की बुलढाणा जिल्ह्यामध्ये यावर्षी परिवर्तन करायचं आणि मी तुमच्यासाठी बाकी काही देऊ शकत नाही, पण मी तुमच्यासाठी माझं आयुष्य देऊ शकतो। जे 22 वर्ष माझं आयुष्य मी समर्पित भावनेने तुमच्यासाठी अर्पण केलेलं आहे। आतापर्यंत 22 वर्षामध्ये मी कोणती निवडणूक लढलो नाही, पण मला जनतेच्या पाठिंब्यावर, आंदोलनाच्या माध्यमातून, सत्याग्रहाच्या माध्यमातून मी लोकांना न्याय मिळवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे। 22 वर्षात मी घरादारावर तुळशीपत्र ठेवलं, आईवडिलांच्या भेटी फार माझ्या कमी झाल्या, लेकरा बाळांवर माझ्याकडून त्यांना वेळ देता आला नाही, माझ्या कुटुंबाला, माझ्या परिवाराला वेळ देता आला नाही। पण मी माझ्या आईवडिलांना सांगितलं की जन्म जरी तुम्ही मला दिला असला तरी माझी मायबाप, आता ही सगळी जनता आहे, ही विश्वाची माझी घरं, हे सगळं समाज, सगळे समाज बांधव, सगळी जनता, हेच माझं आता कुटुंब झालेलं आहे आणि म्हणून मी माझं आयुष्य लोकांसाठी समर्पित केलं। भावांनो, कधी सोयाबीनच्या भावाचा प्रश्न असेल, कधी पीक विम्याचा प्रश्न असेल, कधी नुकसान भरपाईचा प्रश्न असेल, कधी भूमिहीनांचा प्रश्न असेल, कधी मजुरांचा प्रश्न असेल, कधी तरुणांचा प्रश्न असेल, कधी विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल, कधी महिलांचे प्रश्न असतील, शहरी नागरिकांचे प्रश्न असतील, हे सगळे प्रश्न घेऊन, दुकानदार, छोटे मोठे व्यापारी, बारा बलुतेदार, या सगळ्यांचे प्रश्न घेऊन मी आतापर्यंत लढत आलेलो। कधी मोर्चा केला, कधी उपोषण केलं, कधी अन्नत्याग केला, कधी आक्रमक आंदोलन केलं, कधी मुंबईला धडक दिली, कधी नागपूरला धडक दिली, कधी दिल्लीपर्यंत गेलो आणि लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला। मी असं म्हणणार नाही की आंदोलनामुळे 100% तुमच्या आयुष्यामध्ये बदल झाला, पण चळवळीमुळे आणि आंदोलनामुळे काही ना काहीतरी लोकांच्या पदरात पडलेलं। मागच्या वर्षी आत्मदानाचं आंदोलन केलं, विद्यमान खासदारांच्या सांगण्यावरून, म्हणजे आता ते माजी झाले खासदार जाधव साहेब, त्यांच्या सांगण्यावरून पोलिसांनी आमच्यावर खूप लाठीचार्ज केला, आम्हाला तुरुंगामध्ये टाकलं, पण शेतकऱ्याच्या खात्यामध्ये विम्याचे 229 कोटी आले। अरबी समुद्रामध्ये आम्ही जलसमाधी घ्यायला गेलो मुंबईला, त्यावेळी सरकारसोबत बैठक झाली, त्यावेळी 174 कोटीचं स्पेशल पॅकेज आपल्या आंदोलनाचा इम्पॅक्ट म्हणून बुलढाणा जिल्ह्याला मिळालं। त्याच्यानंतर 114 कोटी सततच्या पावसाचे मिळाले, राज्याला 1500 कोटी रुपये मिळाले या आंदोलनामुळे। त्यामुळं आंदोलनातून काही ना काहीतरी लोकांच्या पदरात पाडण्याचं काम आतापर्यंत आपण केलेलं आहे। भावांनो, सोयाबीन कापसाची दरवाढ 2 वर्षापूर्वी आपण करून दाखवली। यावर्षी सरकारनं सोयाबीन कापसाला भाव दिला नाही। हे पाप माझं नाही किंवा ही चूक माझी नाही, ही सत्ताधारी नेत्यांची आहे की ते सभागृहात बोलले नाहीत, त्यांनी भाव खेचून आणला नाही। पण उलट पक्षी ते मला प्रश्न विचारतात। मी काय फक्त शेतकऱ्यांसाठी लढणारा नेता नाही आहे। ज्याच्यावर अन्याय होतो, मग तो शहरातला नागरिक असेल, झोपडपट्टीतला असेल, नाही तर चांगल्या एरियातला असेल, त्या प्रत्येक सामान्य माणसासाठी मी लढण्याचं काम आतापर्यंत अतिशय कसोटीने त्या ठिकाणी केलं। भावांनो, मी संघर्षाची वाट निवडलेली आहे। माझ्या डोक्यात काही विजन आहे। मी निवळ यांच्यासारखा खोटारडे आरोप प्रत्यारोप करण्यामध्ये मी त्याच्यामध्ये व्यस्त राहणार नाही, लक्षात ठेवा। हा बुलढाणा जिल्हा मला विकासाचं मॉडेल करायचं आहे।
माझ्या डोक्यात आहे की शेगावला विमानतळ झालं पाहिजे, तालुक्यात MIDC उभ्या राहिल्या पाहिजे, प्रायव्हेट कंपन्या इथे इन्व्हेस्टमेंट करायला आल्या पाहिजे, लोकांना रोजगार मिळाला पाहिजे, तरुण पोरांना इथल्या इथं काम मिळालं पाहिजे, जेणेकरून त्यांची लग्न होती। दुसऱ्या बाजूला सिंचनाच्या सोयीत 2-2 गावं मिळून धरणं झाली पाहिजे, दूध डेऱ्या स्थापन झाल्या पाहिजे, साखर कारखाने उभे राहिले पाहिजे, ॲग्रो प्रोसेसिंग युनिट उभे राहिले पाहिजे, शहरं फुलली पाहिजे, बाजारपेठ फुलली पाहिजे, शहरात राहणारा नागरिक हा सुरक्षित त्याने फील केलं पाहिजे। दुसऱ्या बाजूला नगरपालिकेच्या शाळांचा दर्जा सुधारला पाहिजे, जिल्हा परिषदेच्या शाळेचा दर्जा सुधारला पाहिजे आणि आरोग्य यंत्रणा ही मजबूत झाली पाहिजे। कर्मचारी बांधवांचे सुद्धा खूप प्रश्न आहेत, जसा की जुन्या पेन्शनच्या कर्मचाऱ्यांचा एक महत्त्वाचा प्रश्न, त्या प्रश्नात सुद्धा मी पहिल्यापासून अग्रेसिव्ह भूमिका घेतलेली। EPS 95 संघटना कॅप्टन अशोक राऊत साहेबांच्या नेतृत्वामध्ये लढते। सेवानिवृत्त देशातले जे काही महामंडळाचे कर्मचारी आहेत यांना सुद्धा पेन्शन मोठ्या प्रमाणामध्ये लागू झाली पाहिजे, ही सुद्धा आपली मागणी अनेक वर्षापासूनची आहे। अंगणवाडी सेविका असतील, आशा वर्कर असतील, खिचडी शिजवणाऱ्या आमच्या महिला भगिनी असतील, बचत गटांच्या महिला असतील, छोटे मोठे दुकानदार असतील, गॅरेजवाले असतील, ऑटो पार्ट्सवाले असतील, पानटपरीवाले असतील, फ्रूट्सवाले असतील, लोटगाडीवाले असतील, सगळे छोटे मोठे व्यावसायिक असतील, या सगळ्यांचे अनेक प्रश्न आहेत। हे प्रश्न घेऊन येणाऱ्या काळामध्ये मला लढायचं आहे। त्या बुलढाणा जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलवणं, मागासलेपणाची ओळख पुसणं आणि शेतकरी आत्महत्येचा कलंक या जिल्ह्याला लागलेला तो पुसणं हे माझं स्वप्न आहे। पर्यटन स्थळे आपल्या इथं खूप आहेत, यामध्ये शेगाव आहे, लोणार आहे, सिंदखेडराजा आहे, संत चोखामेळा आहे, सैलानी आहे, या सगळ्या पर्यटन स्थळांचा विकास करणं हे सुद्धा माझ्या डोक्यामध्ये आहे। अनेक प्रश्न आहेत, आज मी शेगावच्या सभेमध्ये त्याच्यावर सविस्तर बोलीन, पण मी आता लाईव्ह येण्याचं कारण असं की भावांनो, आजपर्यंतचा जो काही लढा आपला इथपर्यंत आला हा तुमच्या आशीर्वादामुळे, तुमच्या सहकार्यामुळे हे आतापर्यंत शक्य झालं। माझ्या पाठीमागे कोणी गॉडफादर नाही, ना मी कोणत्या पिक्चरचा हिरो आहे, ना माझ्या मागे कोणता पक्ष आहे, माझ्या मागे कोणता नेता आहे, परंतु आज एका शेतकऱ्याच्या लेकराला थांबवण्यासाठी हे 6 आमदार एका बाजूला आहेत, मुख्यमंत्री 2 वेळा इथं आले, राष्ट्रीय अध्यक्ष भाजपचे इथं आले, उपमुख्यमंत्री इथं आले, सगळे डझनभर काय 2 डझन नेते माझ्या विरोधात प्रचारासाठी यांना उतरावे लागले। हा खऱ्या अर्थानं माझा नाही, हा सामान्य जनतेच्या एकजुटीचा विजय आहे। तुम्ही जी भावना एकजूट माझ्या पाठीशी दाखवली त्याच्यामुळं यांच्या पायाखालची वाळू सरकली। आता तुम्ही मला या प्रचाराच्या दरम्यान कशाची कमी पडू दिली? मला आर्थिक सहकार्य सगळ्या लोकांनी केलं, मला एकाने गाडी घोडी मागितली नाही, मला कुणी 1 रुपयाचा त्रास दिला नाही, उलट तुम्ही स्वतः उमेदवार आहे असं समजून सगळेजण घराच्या बाहेर पडले। कोण कुठं प्रचार करतंय मला माहिती नाही, पण अतिशय ताकदीनं हे काम सुरू आहे आणि जाईल तिकडं प्रत्येक गावात, प्रत्येक शहरामध्ये आज प्रस्थापित नेत्यांना गाडायचं आणि एका शेतकऱ्याच्या लेकराला निवडून आणायचं, हा निर्धार लोकांनी मनोमनी त्या ठिकाणी केलेला आहे। भावांनो, प्रचाराच्या गाड्या सुद्धा लोक स्वखर्चानं घेऊन त्या ठिकाणी फिरतायत, मला याचा अभिमान आहे आणि खऱ्या अर्थानं जनतेने ही निवडणूक आता ताब्यात घेतलेली आहे आणि जेव्हा जेव्हा जनता एखादी निवडणूक ताब्यात घेत असते तेव्हा तेव्हा ती निवडणूक 100% जिंकल्या जाते। फक्त मला तुम्हाला 2-4 गोष्टी सांगायच्या की आता आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, हे खासदार प्रतापरावजी जाधव यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, हे आता खोटेनाटे आरोप माझ्यावर करतील, चुकीचे आरोप करतील, त्यांच्या काही शिवसेनेच्या लोकांना हाताशी धरून माझ्या विरोधामध्ये परवा त्यांनी काही व्हिडिओ तयार केले, ते व्हिडिओ सुद्धा आज उद्या मार्केटमध्ये येण्याची शक्यता आहे आणि खोटे व्हिडिओ, खोटारडी व्हिडिओ मार्केटमध्ये आणण्याची शक्यता आहे। एखाद्या महिलेला उभं करून माझ्या विरोधामध्ये खोटारडे आरोप सुद्धा करण्याची त्यांची तयारी आहे। म्हणजे त्यांचं काय झालंय, आता ते भावचळ्यासारखे वागायला लागलेले, माझ्या विरोधात बोलायला त्यांच्याजवळ मुद्दे राहिले नाही, त्यामुळं ते अशा पद्धतीनं हे आरोप प्रत्यारोप त्या ठिकाणी माझ्यावर करतायत आणि काही झालं तरी या आरोपाला जनता आता भीक घालणार नाही याच्यावर मला ठाम विश्वास आहे। 2 दिवसामध्ये माझ्या विरोधामध्ये प्रचंड अफवा पसरवल्या जातील, काय कधी म्हणतील पेटी बंद केली, कधी म्हणतील खोटे आरोप करतील, चुकीच्या अफवा पसरवतील, व्हिडिओ मॉर्फ करून फिरवतील, माझे फोटो उलट सुलट लावून मार्केटमध्ये टाकतील, जुन्या नेत्यांच्या ज्यांच्या मी भेटी घेतलेल्या आहेत त्यांचे फोटो काढून लोकांमध्ये फिरवतील, रविकांत तुपकर या पक्षात जाणार आहे, रविकांत तुपकर या पक्षात जाणार आहे, अशा अफवा पसरवण्याचं काम ही काही मंडळी जाणीवपूर्वक करतात। मी तुम्हाला ठामपणाने सांगतो भावांनो, 22 वर्षात मी कोणत्या पक्षात गेलो नाही,
मी स्वातंत्र्य चळवळीचा झेंडा घेऊन राहिलो, स्वतंत्र लढतोय, स्वतंत्र निवडून आलो तर आयुष्यभर मी तुमच्यासाठी स्वतंत्रच राहणार. मी या पक्षात जाणार नाही, त्या पक्षात जाणार नाही, मी कोणत्याही पक्षात जाणार नाही. मी एका बापाची औलाद आहे, मी पक्ष बदलणार नाही तुमच्या माहितीसाठी. कारण मी सामान्य घरातला पोरगा आहे. क्रेडिबिलिटी हा माझ्यासाठी फार महत्वाचा विषय. मी जो जनतेचा विश्वास कमावलेला आहे, हा विश्वास आयुष्यभर टिकून ठेवणं, सार्थ ठेवणं हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. म्हणून बुलढाणा जिल्ह्यातल्या जनतेला मी आवाहन करतो की या लोकांवर विश्वास ठेवू नका, की माझ्या बाबतीत खोट्या नाट्या अफवा पसरवतील, खोट्या नाट्या गोष्टी सांगतील. तुम्हाला काय वाटलं तर मला डायरेक्ट फोन करून विचारा, अशी माझी तुम्हाला विनंती. आणि काही मंडळीला की किती पैसे द्यायला तयार आहेत माझ्या विरोधात बोलायला, खोट्याकडे व्हिडिओ करायला, तर तेही येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सावध राहा, या लबाड लांडग्यांपासून सावध राहा, अशी माझी तुम्हाला विनंती. आजपासून यांचे पैसे वाटप सुरू होतील. गावागावात यांचे पैसे पोचायला सुरू झालेले आहेत. दारू, मटण, पार्ट्या, खोकेच्या खोके, पाकिटं पॅक करून महत्त्वाच्या नेत्यांपर्यंत, काही नेत्यांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. पण या पैशाला भीक घालू नका भावांनो. ही निवडणूक पुन्हा अशी कधी होणार नाही. ही ऐतिहासिक निवडणूक. एका बाजूला नेते, दुसऱ्या बाजूला जनता. एका बाजूला धनदांडगे, दुसऱ्या बाजूला सामान्य लोक. एका बाजूला दारू, मटण, पार्ट्या, पैशाचे पाकिटं आणि दुसऱ्या बाजूला पालवातली भाकरी बांधलेले, चटणी भाकरी बांधलेले सामान्य लोक. अशी निवडणूक होणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातल्या तमाम जनतेला माझं आव्हान आहे, विशेषतः शहरी जनतेला माझं आव्हान आहे की बंधू भगिनींनो, एक फाटका शेतकऱ्याचा पोरगा आज तुमच्यासाठी 22 वर्षापासून रस्त्यावर लढतो आहे. 22 वर्ष मी तुमच्यासाठी जे रस्त्यावर लढलो त्या कामाची मजुरी म्हणून मला मत द्या, अशी माझी तुम्हाला विनंती. रविकांत तुपकरला खासदार होऊन दिल्लीत मजा करायची नाही. सामान्य माणसाचे आज रस्त्यावर जे प्रश्न आम्ही मांडतोय, हे प्रश्न दिल्लीच्या सभागृहात जाऊन मांडायचे. काल एका आमदारांनी म्हटलं भाषणामध्ये, अपक्ष खासदार निवडून गेल्यावर तिथे काय करणार. तिकडे उद्धव ठाकरे साहेबांनी पण माझी आठवण केली खामगावच्या सभेमध्ये. अपक्ष निवडून आल्यावर तिथे काय करणार. गंजीखाना पेटवायला एका आकड्याची गरज असते, दिग्भर आकड्याची गरज नसते. लक्षात ठेवा. करणारा असला एकटा माणूस पण काही पण करू शकतो. मी कोणत्याही पदावर नसताना आंदोलनाच्या आणि चळवळीच्या माध्यमातून सरकारला जर गुडघे टेकायला आम्ही भाग पडत असू तर उद्या सभागृहात गेल्यावर सुद्धा हा आंदोलनाचा पिंड माझा कायम राहणार. त्यामुळं कन्फ्युजनमध्ये येऊ नका. दुसऱ्या बाजूला आपले बूथ पक्के ठेवा, बूथ सांभाळा आणि जास्तीत जास्त मतदान बूथवरचं करून घ्या. कारण हे बूथ कॅप्चरिंगसाठी प्रयत्न करतील, हे दादागिऱ्या करण्याचा प्रयत्न करतील. कारण मी अनुभवलं, जिथं जिथं मी माझ्या रॅली डिक्लेअर केल्या तिथं तिथं यांनी त्याच वेळेत मुद्दामून रॅली काढून कळ काढायचा प्रयत्न केला. याला जीवावर येणं असं म्हणतात आपल्या विदर्भाच्या भाषेमध्ये. यांची जंगळून आलेली आहे, यांची जीवावरून आलेली आहे. आणि एवढे पायाखालची वाळू सरकली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माझ्यावरच बोलतात, प्रतापरावजी जाधव रोज माझ्यावर बोलतात, बुलढाण्याचे आमदार माझ्यावरच बोलतात, मेहकरचे आमदार माझ्यावरच बोलतात, घाटाखालचे आमदार माझ्यावरच बोलतात. सगळे तुटून पडले माझ्यावर. गुलाबराव पाटील ते मंत्री माझ्यावरच बोलतात. पण मला सांगा, उदय सामंत नावाचे कॅबिनेट मंत्री राईट हँड एकनाथ शिंदेचे, हे बुलढाण्यात आले होते हेलिकॉप्टर घेऊन परवा. माझ्या विरोधात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. काही त्यांच्या कार्यकर्त्यांना बोलावून घेतला एका हॉटेलमध्ये आणि त्यांचे बाईट्स घेण्याचा प्रयत्न केला माझ्या विरोधामध्ये. तेवढ्यासाठी मुख्यमंत्र्यांचे पीए आणि तेवढ्यासाठी उदय सामंत इथं आले. मला सांगा, डझनभर मंत्री, राष्ट्रीय नेते जर एका गरिबाच्या पोराला रोखण्यासाठी येत असतील तर तुम्ही समजून घ्या या जिल्ह्यातलं चित्र काय. यांना गावात लोक येऊ द्यायला तयार नाही. 10-10, 15-15 लोकांच्या वर लोक यांच्या गावाच्या रॅलीमध्ये नसतात, अशी परिस्थिती. त्यामुळं माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे की भावांनो, 2 दिवस सजग राहा, एकदम पक्क राहा आणि मतदान जास्तीत जास्त करून घ्या. आपलं पाना चिन्ह आहे. आणि कोण म्हणतं अपक्ष निवडून येत नाही. या जिल्ह्यात 4 आमदार अपक्ष निवडून आले. राजेंद्र शिंगणेसाहेब एकदा अपक्ष निवडून आले, ज्योतिरामजी कांदे एकदा अपक्ष निवडून आले, सुबोधभाऊ सावजी एकदा अपक्ष निवडून आले, शिवनभाऊ संजीत एकदा अपक्ष निवडून आले. आणि 1989ला तर ज्यांच्या पायात चप्पल नाही, अंगावर फाटके कपडे आहेत, अशा सुखदेव नंदाजी काळे काकांना सुद्धा तुम्ही 1989ला तिथे वासनिक साहेबांच्या विरोधात खासदार केल्याचा इतिहास आहे. पण जनतेने जर ठरवलं तर जनता काही करू शकते, लक्षात ठेवा. त्यामुळं आणि दुसऱ्या बाजूला माझे जुने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबतचे जे जुने फोटो आहेत ते फोटो टाकून मला बदनाम करण्याचा प्रयत्न ही मंडळी त्या ठिकाणी करतायत. ते जुने उपोषणाचे फोटो आहेत, परंतु लोकांमध्ये संभ्रम निर्माण करतात, लोकांमध्ये खोट्या नाट्या अफवा पसरवण्याचं काम करतात. या अफवांवर विश्वास ठेवू नका. आता हे आज उद्या हे पण सांगतील रविकांत तुपकरनं पेटी बंद केली. पेटी मी नाही बंद करणार,
मी तर सध्या मी माझी उमेदवारी जनतेची आहे. सध्या या बुलढाणा जिल्ह्यात जनता जोरात आहे, नंबर 1ला जनता आहे. त्यामुळं जनतेचा उमेदवार म्हणून मी पुढे आहे. प्रतापराव जाधवांची आणि बाकीच्याची पेटी जनतेने आता बंद केलेली आहे, लक्षात ठेवा, ऑलरेडी बंद केलेली आहे. त्यामुळं माझ्यावर खोटारडे आरोप करणाऱ्यांनी स्वतःचं तपासून पाहिलं पाहिजे. ज्यांनी 10 पक्ष बदलले त्यांनी माझ्यावर आरोप करणं आणि माझ्या भविष्यातलं मी काय करणार आहे एका ज्योतिषी झाले का सांगेल. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की सगळ्यांनी जसं आजपर्यंत मला सांभाळलं तसंच भविष्यामध्ये सांभाळा. तुम्हाला फोन येतील या नेत्यांचे, माझं स्टेटस ठेवलं, फेसबुकवर बातमी टाकली, फोन येतील, दबाव टाकतील, दादागिरी करतील. यांच्या दादागिरीला भीक घालू नका. मी तुमच्यासोबत आहे. तुमच्या केसाला जरी धक्का लागला 1 तासाच्या आत रविकांत तुपकर तुमच्याजवळ पोहोचेल. घाबरू नका. इंग्रजांच्या विरोधामध्ये लढताना क्रांतिकारकांनी जीवावर नवचार होऊन लढाया लढल्या, तशा पद्धतीनं या प्रस्थापित नेत्यांच्या राजकीय वतनदाऱ्या आणि घड्या तुम्हाला उद्ध्वस्त करायच्या असतील तर निडरपणे आपल्याला समोर यावं लागेल. काही अडचण असली तर मला सांगा. मी तुमच्यासाठी पोलिसाच्या बंदुकीची गोळी झेलायला तयार आहे. मी तुमच्यासाठी कुणाशी पण 2 हात करायला तयार आहे. पण या बुलढाणा जिल्ह्यातली दादागिरी संपवल्याशिवाय, यांची सत्तेची मस्ती आणि पैशाचा माज उतरवल्याशिवाय बुलढाणा जिल्ह्यातली जनता आता शांत बसणार नाही. आणि याच्यासाठी सज्ज व्हा की तुमच्या घरी येतील, तुम्हाला भेटतील, तुम्हाला हे सांगतील की आम्हाला मतदान करत नाही तर रविकांत तुपकरला करू नका. विरोधी उमेदवाराचा प्रचार सुद्धा प्रतापरावजी जाधव करत आहेत. तुपकरला मतदान देऊ नका असं म्हणतात रविकांत तुपकर. मी काय डसतो का? आणि तुम्ही तुमचा प्रचार करा ना. विरोधी उमेदवाराला मी मत द्या म्हणून ते सांगायला लागलेले आहेत. त्यामुळे समजून घ्या. आज हे म्हणतात उद्या रविकांत तुपकर इकडे जाणार तिकडे जाणार. इतक्या वर्षात गेलो नाही, भविष्यातही जायचा प्रश्न नाही. यांनी मला जेलमध्ये टाकायचा प्रयत्न केला, खोट्या केसेस माझ्यावर केल्या, मला प्रचंड त्रास दिला मधल्या काळामध्ये या सगळ्या नेत्यांनी. पण मी डगमगलो. मी यांच्यासारखा रातोरात गुवाहाटीला त्या ठिकाणी गेलो नाही, लक्षात ठेवा, आणि जाणार पण. मी स्वाभिमानी माणूस आहे, मी चळवळीतला कार्यकर्ता आहे. यांनी माझ्यावर आरोप केले, रविकांत तुपकरनी अमुक माणसाकडून व्यापाऱ्याकडून पैसे घेतले, धमकी केले, या सगळ्या खोटारड्या गोष्टी आहेत. मी जर भ्रष्टाचारी असेल, मी जर कोणाकडून पैसे घेतले असतील तर माझी ईडी लावा, माझी कोणती CBI लावा, तुमच्याकडे सरकार आहे, तुम्ही सगळ्या चौकशा लावा आणि मला तुरुंगात टाका. माझं चॅलेंज आहे तुम्हाला, आव्हान देऊन सांगतो की माझ्या चौकशा लावा ना तुम्ही. फरक काय पडतो? खोटारडे आरोप करता, जनतेमध्ये खोटनाटं पसरवता. अरे तुमचा इतिहास जाऊन पहा. आज सकाळी एक बोलता आणि संध्याकाळी एक बोलतो. त्याचं सविस्तर मी शेगावच्या सभेत घेईन. पण सगळ्या बुलढाणा जिल्ह्यातल्या जनतेला सांगतो की हे म्हणजे काल तर यांनी हाईट केली. बुलढाण्याच्या आमदारांनी माझ्या बायकोच्या विरोधात पत्रकार परिषद घेतली. बुलढाण्याच्या आमदार महोदयांना मला सांगायचं आहे की लोकसभेचा उमेदवार रविकांत तुपकर आहे, माझी बायको नाही. आणि निवडणुकीमध्ये महिलांपर्यंत जाणं, लेकरांपर्यंत जाणं, आईवडिलांपर्यंत जाणं हे संस्कारित माणसाचं लक्षण नाही आहे. माझ्याच बायकोवर आरोप करायला लागले कंटिन्यू. उमेदवार मी आहे, माझ्यावर काय बोलायचं बोला. तुम्ही घाणेरडं बोलता, किती घाणेरडं बोलता जनतेला माहिती आहे. आणि तुमच्या घाणेरडं बोलण्याचं जनतेला किती आवडतं हेही तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. त्यामुळे तुम्हाला एकच सांगतो की महिलांवर आरोप करणं बंद करा. आमच्या कुटुंबातल्या लहान लहान लेकरांवर आरोप करणं बंद करा. तुम्हाला जे आरोप करायचे ते माझ्यावर करा. मी मर्दासारखा तुम्हाला उत्तर द्यायला आणि कोणत्याही मैदानात यायला मी तयार आहे. मी डगमगणारा नाही, मी घाबरणारा नाही. मी एका दाण्याचे 1000 दाणे करणाऱ्या शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेला कार्यकर्ता आहे. एका आमदार खासदाराचा थोडीच पोरगा आहे, एका नेत्याचा थोडीच पोरगा आहे. आजही माझे आईवडील शेताभातात काम करतात. त्यामुळं आरोप करताना सांभाळून करा, पातळी घसरू देऊ नका. मी पण घसरू शकतो, पण मला ती घसरवायची नाही, कारण माझे ते संस्कार नाही आहेत. मला या बुलढाणा जिल्ह्यामध्ये शांतता पसरवायची, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जायचं. पहिल्यांदा बुलढाणा जिल्ह्याची निवडणूक ही जात धर्म पक्ष विरहित होते आहे आणि प्रश्नांवर होते आहे, मुद्द्यावर होते आहे. त्यामुळं 2 दिवस डोळ्यात तेल घालून सजग राहा अशी विनंती करतो. आणि भावांनो, आज 11 तारखेला सगळ्यांनी मोठ्या संख्येने शेगावला याची विनंती करतो. आणि आपलं 2 बॅलेट मशीन असणार आहेत. डाव्या हाताची मशीन सोडायची, उजव्या हाताच्या मशीनवर वरतून 3 नंबरवर म्हणजे 19 नंबरवर रविकांत चंद्रदास तुपकर आपलं पाना चिन्ह आहे. पाना चिन्हासमोरचं बटन दाबायचं आणि त्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये इतिहास घडवायचा, परिवर्तन घडवायचं अशी मी तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार. बुलढाणा जिल्ह्यातल्या तमाम जनतेला मी आवाहन करतो.
आज अचानक फेसबुक लाईव्ह आलो, कारण आता शेगावला आपली आजच्या खुल्या प्रचाराची शेवटची सभा 11 वाजता होती. बुलढाणा जिल्ह्यातल्या आणि लोकसभा मतदारसंघातल्या तमाम नागरिक बंधू भगिनींना आणि तरुण मित्रांना माझं आवाहन आहे, भावांनो, 11 वाजता संत गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्याला